अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात व आरक्षण संरक्षणाच्या मागणीसाठी वर्धा येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विराट महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या महामोर्चात संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि अनुसूचित जातींची एकसंगता कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। हा विराट महामोर्चा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्धा येथून निघणार असून बजाज चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरापर्यंत जाणार आहे। या मोर्चामध्ये सामाजिक न्याय, संविधान संरक्षण व आरक्षण बचावाच्या मागण्यांवर भर देण्यात येणार आहे। या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर भदंत राजरत्न व विशाल मानकर करणार असून समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असं आवाहन केलं आहे। हा प्रथमच आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महामोर्चा निघणार आहे। या महामोर्चाचं नेतृत्व कुठलाही राजकीय लीडर करत नसताना हा सामान्य व्यक्ती या कार्यक्रमाचं नेतृत्व करणार आहे। जो कोणी म्हणजे या जातीमध्ये 59 जात आहे आणि या 59 जातीतील प्रत्येक घटक या उपवर्गीकरण या विरोधामध्ये नेतृत्व करणार आहे आणि त्यामुळं हा अनुसूचित जाती एकसंघ असावा अशी घटना म्हणतात आणि म्हणून आम्ही या उपकरणी विरोधामध्ये हा मोर्चा बजाज चौकातून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निघणार आहे। तेव्हा सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की आजचा हा 29 तारखेला निघणारा हा महामोर्चा, या मोर्चामध्ये हजारो लोकांचा सहभाग राहणार आहे। तेव्हा सर्व पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की जास्तीत जास्त आरक्षण उपकरण विरोधामध्ये आपण छापावं ही नम्र विनंती करतो। इथंच थांबतो। तर 29 तारखेला जो आपला विराट मोर्चा आपल्याला काढायचा आहे तर कशाबद्दल, तर आरक्षणाचा जो उपवर्गीकरणाचा जो भाग आहे तो उपवर्गीकरण आपल्याला नको आहे। कारण की आपल्या सगळ्यांना 341 जे कलम अंतर्गत जे आपण SC प्रवर्ग जो एकत्र आहे तो तसाच एक संघ राहावा आणि त्याचे उपवर्गीकरण होऊ नये। आणि सगळ्या बांधवांना आणि सगळ्या समाज संघटनांना आमची अशी कटकटीची विनंती आहे की त्यांनी या उपवर्गीकरण आरक्षण विरोधाला मोर्चात सहभागी व्हावं आणि आपलं नेतृत्व करावं, जेणेकरून सरकारला याची जाणीव होईल की हे SC प्रवर्ग जो आहे तो कसा एक संघ आहे आणि एक संघ राहील, त्याच्यावर कोणीही गदा आणू शकत नाही आणि त्याला कोणीही विभाजन करू शकत नाही, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि त्याच करता आपल्याला 29 तारखेला मोठ्या लाखोच्या संख्येत उपस्थित राहायचं आहे, वेळात वेळ काढून उपस्थित राहायचं आहे। आणि आपल्या शेजारी पाजारी जेवढेही म्हणजे संघटना आहेत, संघटनेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांना सांगायचं आहे की उपवर्गीकरण हे आधी समजावून सांगायचं आहे आणि त्याचं नेतृत्व कसं होईल आणि ते होऊ नये याच्यासाठी आपल्याला शासनाला विरोध दर्शवायचा आहे। म्हणून हा मोर्चा त्यांना नियंत्रित केल्यामुळे ते पण मागे राहतील आणि म्हणून ज्या मधल्या जागा नॉट इलिजिबल कामते म्हणजे सक्षम नाही या नावाखाली त्या ओपन वर्ग भरल्या जातील आणि अशा प्रकारे आरक्षणाचा सगळा बट्ट्याबोळ होईल आणि म्हणून उपवर्गीकरण हे आम्हाला नकोच आहे। एक तर दुसरी गोष्ट की ज्या 59 जाती आहेत त्यामध्ये एक अनुसूचित जाती म्हणून जी एकता आहे, समानता आहे, यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा इथे प्रयत्न झालेला दिसत आहे। आणि आमचे मातंग बांधव बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन तयार केलं तेव्हा या 59 जातींना एकत्र घेऊन त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहे। मातंग समाजासाठी सुद्धा त्यांनी स्वतंत्र सभा घेतलेल्या आहे की त्यांनी सुद्धा शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती करावी आणि त्यासाठी त्यांनी खूप म्हणजे नियोजन केलेलं होतं। आता मातंग बांधव सुद्धा जे धोरण जे राबवून राहिले आणि समाजात त्याचे जे परिणाम होणार आहे आणि आम्ही त्यांचा विरोध करण्याकरिता आम्ही मोर्चा काढत आहोत। बजाज चौकात बाबासाहेब पुतळ्यात आणि सर्व समाजाचे जे बांधव आहे आमचेवाले हे स्वतः त्या मोर्चाचे नेतृत्व करत आहे आणि मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येत त्या मोर्चात सहभाग करावा आणि सरकारच्या विरोधात धोरण द्यावी ही विनंती करतो। किती तारखेला निघणार आहे आणि किती वाजता निघणार आहे?
29 जूनला निघणार आहे. सकाळी 11 वाजता बजेट टेबल निघणार आहे. फक्त अनुसूचित जातीतील लोकांमध्ये संघर्ष म्हणजे यांच्या आपसात भांडणं लागली पाहिजे, हा खऱ्या अर्थाने या सरकारचा हेतू आहे. आरक्षणापासून वंचित कोण आहे, कोणता घटक आहे? जो घटक या महाराष्ट्र सरकारला आरक्षणाचा लाभ मागत आहे किंवा लाभ द्यायचा आहे, तर आरक्षण हे शिक्षणाशिवाय त्या आरक्षणाचा काही उपयोग होईल का समाजाला? मग ज्या समाजाला आतापर्यंत शिक्षणापासूनच तुम्ही वंचित ठेवलं, तर त्यांना तुम्ही आता कोणतं आरक्षण देणार आहे? आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं आणि त्यांनी त्यांच्या परंपरागत व्यवसायातच राहायचं अशीच व्यवस्था सरकारने केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या सरकारने काय केलं? अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फतीनं हे काय होते ते उद्या या ओबीसी मधल्या जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींमधला एक एक नेता निवडतील आणि त्या समाजाचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. आता टार्गेट आहे त्यांचं. सध्या या महाराष्ट्र सरकारने एक कायदा केलेला आहे आंदोलनाच्या विरुद्ध. शहरी नक्षलवादी म्हणून त्यांना जाहीर करणार आहेत. ते ज्यांनी सरकारच्या विरोधात बोलले त्यांना शहरी नक्षलवादी अशी संज्ञा ते देतात. ही सगळी मंडळी आंदोलन करणारं कुणीच नको आहे त्यांना. मग सगळ्यात पुढाकार कोण घेत आहे या महाराष्ट्रात नाही देशात? कोण? जे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात, जे त्यांचे अनुयायी आहेत, तेच संघर्ष करतात. आणि त्या संघर्षाला थांबवण्यासाठी आम्हा लोकांना याच्यात गुंतवायचं त्यांना.